भिवंडीत दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे युवासेना शाखा काल्हेरच्या वतीने नुकताच जन आक्रोश आंदोलन यावेळी करण्यात आले आणि हे आंदोलन उपतालुका अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। तसेच त्यांचे सहकारी म्हणून सोशल मीडिया समन्वयक भिवंडी लोकसभा सूरज गणेश पाटील तसेच शाखा अधिकारी काल्हेर सागर हरिदास मात्रे समेत काल्हेर गावचे स्थानिक भूमिपुत्र यावेळी उपस्थित होते। तसेच या आंदोलनात सहभागी म्हणून आमदार शांताराम मोरे, उपजिल्हा प्रमुख गोपाळ पाटील, उपतालुका प्रमुख सुशांत इताडकर, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज घरत, शाखा प्रमुख गणेश तरे, विधानसभा अधिकारी नितीन पाटील, गावदेवी शेतकरी संघटना अंजूर दिवे, शेखर मामा फरवान, नितीन शेठ शहा, रोहिदास म्हात्रे, उमेश माळी, सचिन पाटील, संतोष पाटील, रणजित शिकल, गौरव माळी, अक्षय पाटील, तुफान पाटील, शुभम माळी समेत सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, काल्हेर कशेळी, कोपर, पूर्णा राहणार तसेच विविध गावातील स्थानिक यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। तसेच यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते। त्यांच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना वाहतूक कोंडी समस्यांबाबत योग्य ते आश्वासन देखील यावेळी देण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। आज काल जो काय निवेदन किंवा जो काय नोटिफिकेशन या डीसीपी साहेबांनी काढला, हा आमच्या सारख्या म्हणजे कशेळीपासून ते अंजूरपटा, मानकोलीपासून ते अंजूरपटा किंवा तुम्ही पकडा पूर्ण ग्रामीण पट्ट्याचा, यांनी आमच्या जखमेवरती मीठ सोडलाय। कारण की यांनी भिवंडी शहर बंद केला। हा बंद करायचा होता कुठनं, बाळकुंपासून, मानकोलीपासून अंजूरपटा, कालवार रोड, पण यांनी कुठनं बंद केला, फक्त सिटी बंद केली। हा आमच्या ग्रामीण पट्ट्यावर मेन गोष्ट म्हणजे ग्रामीण पट्ट्याचं त्यांनी म्हणजे ग्रामीण मध्ये काय माणसं राहत नाही का, ग्रामीण मध्ये काय जनावर राहत नाही। तुम्ही शहराचा विचार करताय, तुम्ही घोडबंदरचा विचार करताय, तुम्ही भिवंडी शहराचा विचार करताय, तुम्ही ग्रामीणचा विचार का नाही करत आहात? एक तर इकडे रोजची ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिकला आम्ही कंटाळलेलो। ठीक आहे, ट्रॅफिक लागते, गोडाऊन पट्ट्या आम्ही मान्य करतो, ट्रॅफिक आहे, पण ही 4-4 तास एका ठिकाणी एकच गाडी उभी राहते। आम्ही करायचं काय? सण आलेत आता, या सणांमध्ये आम्ही काय करायचं? कोणी पाहुणे कुठं जायचं नाही। आमचे पाहुणे येताना पण असे बोलतात, अरे तुमच्याकडे येऊ कसं आम्ही? यायला तुमच्याकडे ट्रॅफिक एवढी असते, कोण कुठे निघू शकत नाही। शॉपिंग सगळ्यांच्या बाकी आहेत। सण आलाय, गणपती आला, 2 दिवसावर गणपती आहेत, त्या गणपतीसाठी कोणी खरेदी करायला कोणी निघत नाहीये। एवढी ट्रॅफिकची आम्हाला इकडे समस्या आहे।
माईक आहे ना आपला. ट्रॉफिकची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वसामान्यांना हा त्रास जो ट्रॉफिकमुळे सहन करावा लागतो, 4-4 तास बाल्कनीवरून चालत यावं लागते. शाळेकडे विद्यार्थी कामगार वर्ग आहे, अँब्युलन्स आहे, कोणी इमर्जन्सी असेल तर या रस्त्यामध्ये मागण्याची वेळ येईल. आणि आज आजल्यावर अशी परिस्थिती आहे, उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याचा थोडासा सर्वांनी भान ठेवायला पाहिजे. आणि ट्रॅफिक समस्येचा काहीतरी तोडगा निघत नसेल तर पुढच्या वेळेस आपल्याला अजून तीव्र आंदोलन करावं लागेल. आता रस्त्यावरचं खड्ड पास होत नाही. खरा साहेब खरा सांगा साहेब, तुम्हाला पण याचा त्रास होत नाही. खरा सांगा साहेब, तुम्हाला पण याचा त्रास होत नाही. आज स्वतः आलेले आहे या जनतेला कोणत्याही प्रकारची घोडबंदरची ट्रॅफिक कडे येत नाही. डीसीपी ट्रॅफिक स्वतः आलेले आहेत. ट्रॅफिक स्वतः आलेले आहे. आपण बघू शकता हे आंदोलन स्थगित करायला निवेदन देत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की असा कुठलाही GR काढलेला नाहीये. तुमच्या हातात आहे ना. डीसीपी ट्रॅफिक स्वतः काहीतरी बोलतायत, नागरिकांना सूचना देत आहेत. तुम्ही ऐकता ऐका, कोणत्याही प्रकारची घोडबंदरचं ट्रॅफिक इकडं डायव्हर्ट केल्याची अधिसूचना काढलेली नाही. आम्ही डायव्हर्जन करत नाहीये. कधी तिकडं काम चालू असेल तेवढ्यापुरतं 2-3 दिवसापुरतं 4-5 दिवसापुरतं झालं तर होतं, नाही तर अजिबात करत नाही. मंत्री महोदयांनी जे निवेदन दिलं होतं किंवा सांगितलं होतं त्याप्रमाणे विचार करून आम्ही त्या बाबत करतो किंवा नाही, अभ्यास करून सांगतो म्हणून सांगितलेलं होतं. कोणत्याही प्रकारे आम्ही कमिट केलेलं नाही की आम्ही काढणार नाही शकतो. कारण तुमचे हे जे सगळे कार्यकर्ते इथं प्रमुख कार्यकर्ते बसलेले यांनी मला ऑलरेडी आमच्या यांच्याबरोबर मिटिंग झाल्या होत्या. या ठिकाणी एक सेपरेट लाईन तयार करायचं, हाती घेण्याचं काम चालू केलेलं आहे, चालू करत आहोत. हे कोणत्याही विभागाची हे न करता स्वतः आम्ही ट्रॅफिक आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून एक वेगळी या 4 लेनमधनं, कारण इकडचे गोडाऊन्स हे काय हलवता येणार नाही. येणार आहेत का याच्यावर 2 मिनिट, याच्यावर तुमचं पोटपाणी आहे. इथं येणार छोटी गाडी येणार, मोठी गाडी येणार. फक्त याचं सेग्रिगेशन करणं गरजेचं आहे. अरे ताई ऐकून तर घे, नाही तर तू बोल.